नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये गणिताचा असा करा पक्का पाया याबद्दल अधिक चर्चा करणार आहोत. तर सर्वांचं इझी अभ्यास या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, कारण शालेय अभ्यासक्रम असो किंवा स्पर्धा परीक्षाचं गणित असो, आपल्याला गणित येणं फार महत्त्वाचं आहे. जर समजा आपण गणितामध्ये थोडंसं जरा चांगलं प्रयत्न केला तर सर्वांना गणित जमत असतं, परंतु आपण जास्त प्रयत्नही करत नाही आणि त्याचा आपला पायाही पक्का नसतो आणि त्यामुळे आपल्याला गणित येत नाही. परंतु आताची परिस्थिती जर पाहिली तर शालेय अभ्यासक्रमात गणित हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा गणिताला खूपच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण की आपली परीक्षा कोणती असो, MPSCची जरी असेल तर तिथं गणिताचा भाग येतोच. त्याच्यानंतर थोड्या त्याच्यापेक्षा जर कमी लेवलच्या पाहिलं, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल तर तिथं सुद्धा गणिताचा भाग येतो. आणि अत्यंत छोट्या लेवलच्या जरी पाहिल्या की बाबा सेवकाची जरी परीक्षा असेल तर त्याला सुद्धा इंग्रजी हा विषय नसतो, परंतु गणित हा विषय असतोच. जर आपल्याला एखादी चांगली नोकरी मिळवायची असेल किंवा एखादी आपल्याला स्पर्धा परीक्षा पास व्हायची असेल तर गणित हा विषय अत्यंत आवश्यक आहे. आणि गणित येण्यासाठी आपल्याला त्या गणिताचा पाया समजणं किंवा आपला पाया पक्का असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि गणिताचा पाया पक्का करायचं म्हणजे अशा काही लई मोठी गोष्टी करायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या जे क्रिया आहेत ह्या क्रिया आपल्या पक्क्या पाहिजे. आणि त्यानंतर बेरीज वजाबाकीचे चिन्हाचे जे काही नियम असतात, गुणाकाराचे जे काही चिन्हाचे नियम असतात, पक्षांतर कशा पद्धतीने केलं जातं, गणिताची मांडणी कशा पद्धतीने केली जाते आणि कंच भागू व्यवहार म्हणजे काय प्रकार आहे की याच्यानुसार आपण गणित कशा प्रकारे सोडवायला पाहिजे. फक्त आपल्याला एवढ्याचाच आपल्याला जर विचार केला आणि चांगलं जर याच्यामध्ये आपल्याला जर जमलं तर कुठल्याही प्रकारचं जर गणित असेल तर ते आपल्याला जमेल, ही एक माझ्याकडून तुम्हाला शाश्वती आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे बेरीज. आता बेरीज सर्वांना जमते, सर्वांना बेरीज येत असते, परंतु याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या बेरीज येतात. एक तर याची आहे साधी बेरीज, साधी बेरीज. दुसरे जे आहे ते म्हणजे अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची बेरीज. तिसरा जे याच्यामध्ये प्रकार पडेल ते म्हणजे दशांश अपूर्णांकाची बेरीज. आणि चौथा जे आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज. तर बघा, आता साधी बेरीज सर्वांना जमते म्हणजे 57 अधिक 52. आता हे जर आपण बेरीज करायची तर याच्यात थोडं जर डोकं लावलं की समजा काय की 57 समजता याला 50, हेही 52 समजता याला 50 समजले, म्हणजे याच्यातले 7 राहिले आणि याच्यातले 2, म्हणजे एकक स्थानच्या अंकाची बेरीज केली, हे 9 झालेले आहेत. आणि 50 मध्ये 50 मिळवले 100 झाले, म्हणजे काय 109, म्हणजे हे 100 आणि हे 9. अशा पद्धतीने जर आपण पटपट जर बेरीज करण्याचा प्रयत्न केला तर आपली बेरीज लवकर लवकर होते. त्यानंतर बघू द्या आपण अपूर्णांकाची बेरीज. तर अपूर्णांकाची जी काही बेरीज आहे ती बेरीज दोन प्रकारे असते. एक म्हणजे काय की छेद समान असताना, छेद समान असताना. आणि दुसरा जो प्रकार पडतो तो म्हणजे छेद समान नसताना, छेद समान नसताना. आता पहा, हा जो अपूर्णांक आहे 3/4, हे खालची जी संख्या असते याला आपण छेद म्हणतो आणि वरचं जे असते याला आपण अंश म्हणतो. तर 3/4 ही एक संख्या आहे आणि दुसरी एक संख्या दिली आपल्याला 5/4. तर इथे जर पाहिलं आपण तर याचाही छेद 4 आहे, याचाही छेद 4 आहे. जर छेद सारखे असले तर या दोघांपैकी एकच छेद आपल्याला लिहायचा असतो आणि वरचे 3 अधिक 5 म्हणजे याची बेरीज असेल तर आपल्याला ती बेरीज करावी लागते. म्हणजे पहा, इथं काय केलं आपण, वरच्या अंशाची बेरीज केली, 3 आणि 5 याची बेरीज केली आणि खाली छेद दोन्हीकडे 4 आहे म्हणून आपण एकच फक्त 4 लिहिला. 3 आणि 5 8 होतात आणि हे 4 ला 4. जर याला जर आपण काढलं तर 4 1 4 आणि 4 2 8, म्हणजे आपलं उत्तर जे आहे 2/1. आणि हा खालचा आपण लिहित नसतो म्हणून आपलं उत्तर फक्त 2 राहील. जर छेद सारखा असला तर या पद्धतीने आपण ही बेरीज करतो.
आणि जर छेद सारखा नसेल म्हणजे पहा 5/2 अधिक 7/3. आता इथे जर पाहिलं तर याचा छेद 2 आहे आणि या संख्येमध्ये पाहिलं तर याचा छेद 3 आहे, म्हणजे छेद सारखे नाही. तर छेद सारखे नसतील तर काय करायचं आपण की जे काही छेदस्थानी आहे या दोघांचा गुणाकार करायचा, म्हणजे 2 गुणिले 3. त्याच्यानंतर अंशस्थानी जे याचा आणि या संख्येचा 5 आणि असा तिरका गुणाकार करायचा आहे, म्हणजे 5 गुणिले 3. मधात प्लसचं चिन्ह आहे, इथं आपल्याला अधिकचं चिन्ह द्यावं लागेल. आणि इकडं काय या दोनचा गुणाकार म्हणजे 7 गुणिले 2, म्हणजे काय होईल 5 त्रिक 15 अधिक 7 दोन्ही 14 आणि छेदीला किती राहणार हे 2 त्रिक 6, म्हणजे बरोबर किती राहणार 15 आणि 14 29 आणि छेदीले 6. एका संख्येने जर भाग जात असेल तर द्यायचा आणि जर भाग जात असेल तर ते भाग जात नसेल तर तेच आपलं उत्तर राहील. तर अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची बेरीज ही करता येते. आणि अपूर्णांकाची जर समजा आता ही अपूर्णांकाची बेरीज झाली आणि अपूर्णांकाचीच जर आपण वजाबाकी जरी करायचं असेल तर वजाबाकी सुद्धा हाच नियम आहे. फक्त फरक काय पडणार आहे, इथं वजा चिन्ह राहील, त्याच्यानंतर इथेही वजा चिन्ह राहील. म्हणजे पहा आपण पुन्हा बघूच आता याला. पहा याच्यामध्ये जर वजा चिन्ह असेल तर आपल्याला छेद सारखा आहे म्हणून छेद सारखा लिहावा लागेल. त्याच्यानंतर इथं 3 आहे आणि इथं -5 आहे म्हणून मग आपल्याला ते 5 लिहावं लागतील. वजाची वजाबाकी करायची, मग आपण बेरीज होती तर बेरीज केली, आता वजाबाकी म्हणून 3 मधून 5 जात नाही पण 5 मधून 3 जातात तर किती उरतात 2 आणि छेदीले 4. ही संख्या मोठी आहे म्हणून इथं मायनस चिन्ह घेतलं मोठ्या संख्येचं, 2 1 2 2 4 म्हणजे 1/2 पण ही मायनस चिन्ह याला येणार, म्हणजे बरोबर काय येणार आपलं -1/2 येणार. आणि जर समजा छेद सारखा नसला तर म्हणजे 7/2 -9/3 असा आहे समजा. तर आता इथे काय होईल 7 त्रिक 21 गुणिले याचा तिरका गुणाकार 9 दोन्ही 18, 7 त्रिक 21 इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून इथे वजा चिन्ह द्यावं लागेल आणि 9 दोन्ही 18 आणि छेदीला काय करावं लागेल या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 2 आणि मग काय 21 मधून 18 गेले किती उरतात 3 उरतात आणि 3 दोन्ही 6, 3 1 3 3 दोन्ही 6 म्हणजे उत्तर आपला काही 1/2. तर अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्ही प्रकार आपल्याला इथं पाहता येतो. त्याच्यानंतर आहे पहा दशांश अपूर्णांकाचा बेरीज. आता दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, एखाद्या वेळेस आपल्याला दिलं असते की 4.024 आणि प्लस दिलेले असते 4.2. मग यावेळेस काय करतो आपण बेरीज करत असताना हे जे पहिला जे अंक आहे जशा तसा लिहून घ्यायचा, अधिक दुसरा जे अंक आहे तर इथं जे पॉइंट आहे दशांश चिन्ह जे आहे तर या पॉइंट खालीच पॉइंट आला पाहिजे. मग इकडच्या संख्या किती जरी असतील तर इकडे येऊ द्यायच्या, तिकडच्या संख्या तिकडे येऊ द्यायच्या. आता इथे 42 संख्या म्हणजे 4.2 आहे म्हणजे या पॉइंटच्या इकडे 4 आहे म्हणजे इथे 4 लिहिणार आपण, तिकडे 2 आहे म्हणून इथे 2 लिहिणार आणि याची सरळ सरळ याच्या खाली काही संख्या नाही त्याला 0 देऊन टाकायची. 4 आणि 0 किती 4, 2 आणि 0 किती 2, त्याच्यानंतर हे 0 आणि 2 किती 2, पॉइंट खाली पॉइंट आणि 4 आणि 4 किती 8. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करावी लागते. म्हणजे आपल्या बेरीज सारखीच करायची परंतु फक्त काय करायचंय की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जर वजाबाकी करायची असेल तर वजाबाकी सुद्धा त्याच पद्धतीनं, उदाहरणार्थ पहा 4.245 आणि इथं वजा दिले आपल्याला की 2.2 तर आपल्याला मांडणी मगाच्या वाणीच करावी लागेल म्हणजे 4.245 मायनस आता हे काय 2.2 पॉइंट खाली पॉइंट इकडे 2 आणि तिकडे 2 काहीच नाही याच्या खाली म्हणून 0 0 आपण देऊन टाकलं. आता बघा 5 मधून 0 गेले 5, 4 मधून 0 गेले 4, 2 मधून 2 गेले 0, पॉइंट खाली पॉइंट, 4 मधून 2 गेले 2. तर अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कोणत्या अपूर्णांकाची दशांश अपूर्णांकाची ज्या संख्येमध्ये दशांश चिन्ह दिसते त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो आणि अशा अपूर्णांकाची बेरीज सुद्धा आपल्याला करता येते. त्याच्यानंतरचा जो काही प्रकार आहे ते पहा पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे हे 2.1/3. आता हे 2 पूर्णांक आहेत आणि 1/3 हे अपूर्णांक आहे म्हणजे याच्यामध्ये पूर्ण एक संख्या आहे आणि अपूर्णांक एक संख्या आहे म्हणून याला काय म्हणलं पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता हे जर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं जे आहे ज्यावेळेस आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो त्याचं काय करायचं आपण अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. कसं करतात पहा
हे 3 जे आहे छेदस्थानी हे 3 जशाल तसे ठेवायचे, या दोघाचा करायचा गुणाकार 3 दोन्ही 6 आणि त्याच्यामध्ये हा एक मिळवायचा. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला 3 गुणिले 2 हे या दोघाचा गुणाकार आणि हा जो एक आहे तो त्याच्यामध्ये मिसळावा लागेल. म्हणजे जी अंशस्थानी जी काही संख्या असते ती त्याच्यात मिळवायची आणि ह्या जे दोन संख्या असतात त्याचा गुणाकार करायचा. म्हणजे ही संख्या काय होईल 3 दोन्ही 6 आणि 1 किती 7 आणि हे छेदिले 3. म्हणजे या संख्येचीच किंमत ही आहे. मग एखादी जर अपूर्णांक संख्या जर आपल्याला दिलेली असेल आणि एखादी पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर दिलेली असेल तर त्याची सुद्धा बेरीज वजाबाकी करताना अगोदर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं आणि मग नंतर आपण बेरीज किंवा वजाबाकी आपण इथं अपूर्णांकाची बेरीज इथं जे पाहिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला करता येईल. तर अशा पद्धतीने आपण म्हणजे साधी बेरीज, त्यानंतर अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हे दोन्ही आपण कसं करायचंय इथं आपण हे दोन्ही घटक बघितलेले आहेत. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो काय आहे गुणाकार. आपल्याला साधा गुणाकार जमतोच आहे का नाही, तरी आपल्याला जर काही समजा ट्रिक्स नुसार जर त्याच्यात गुणाकार करता आला तर आणखीन म्हणजे फास्ट पद्धतीनं आपला गुणाकार होईल. उदाहरणार्थ काय इथं 42 आहे आणि इथं आहे समजा 53 आहे. आता याचा जर आपल्याला गुणाकार करायचा असेल तर आपण 3 न गुणतो, 3 दोन्ही 6, त्याच्यानंतर 3 चौक 12, त्यानंतर इथे एक खुली देतो दशांश स्थानचा अंक असल्यामुळे 5 दोन्ही 10 आणि इथं 5 चौक 20, 5 दोन्ही 10 हाचा एक आला शून्य लिहिल्यानंतर 5 चौक 20, 20 आणि 1 21. त्याच्यानंतर याची बेरीज करतो आपण 6 2 2 आणि 2. म्हणजे अशा पद्धतीने आपण गुणाकार करतो. परंतु जर हाच गुणाकार आपण 42 आणि 53 याचा जर गुणाकार केला काय करायचं पहा, पहिल्याने एकक स्थानचे म्हणजे हे जे दोन अंक आहेत याचा गुणाकार त्याच्या खाली लिहून टाकायचा. म्हणजे 6 जर दोन अंकी आला तर एक अंक लिहायचा एकक स्थानचा आणि दशक स्थानचा अंक आपण काय करायचा आहे हातचा घ्यायचा. तर बघा इथं काय हातचा येत नाही म्हणजे 6 आपण लिहिलं. त्याच्यानंतरची स्टेप मधातली स्टेप काय करायची, याचा आणि याचा गुणाकार करायचा, याचा आणि याचा. बघा 5 आणि 2 चा गुणाकार किती होणार, 5 दोन्ही 10 आणि 4 आणि 3 चा गुणाकार किती होणार, 4 त्रिक 12 आणि हे 10 आणि 12 काय करायचे मिळवायचे. म्हणजे किती येतात 22, 22 इथे किती आले 2, पुन्हा हातचे 2 आले आणि नंतर मग या शेवटच्या याचा गुणाकार करायचा की म्हणजे पाहता 4 पंचे 20, 20 आणि 2 किती होतात 22. म्हणजे हे 22 2206 हे 2206. पण अशा पद्धतीने जर आपण गुणाकार केला तर तो आपल्याला सोपा पडेल. त्याच्यानंतर आपण अपूर्णांकाचे जे काही गुणाकार आहे त्याबद्दल आता बोलू द्या. बघा आता अपूर्णांकाचा गुणाकार पहा 5/17 गुणिले 34/15. आता पहा अपूर्णांकाचे ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस जर असं आपल्याला एकाच पाड्यात जर ह्या दोन संख्या मिळत असतील तर आपल्याला काढता येतात. त्याच्यानंतर ह्या दोन संख्या एकाच पाड्यात मिळत असतील तर काढता येतात. त्याच पद्धतीने आपल्याला तिरकस सुद्धा असं काटाकाटी करता येते. म्हणजे एकाच पाड्यात पाहिजे. आता इथं पहा 5 1 5 आणि 5 3 15. इथं 17 1 17 आणि 17 दोन्ही 34. म्हणजे काय होणार आता या आता काही कटते का पुन्हा असं सरळही कटत नाही का. इथं बे आणि 3 नाही 2 आणि 3 आहे असंही एका पाड्यात नाही का. मग ज्यावेळेस असं नसते त्यावेळेस काय करायचं वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. म्हणजे बे 1 बे आणि खाली 3 1 3 म्हणजे 2/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण अपूर्णांकाचा गुणाकार करतो. जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक जर एखादा अंक आला त्याच्यामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला अगोदर त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. पहा आता काय समजा 2.1/3 गुणिले 9.7. आता पहा काय करणार आपण हे काय करणार 3 दोन्ही 6 आणि 6 मध्ये 1 मिळवला किती येणार 7 आणि छेदिले काय आले छेदिले हे 3च ठेवत असतो आपण. वरी फक्त अंशाच्या स्थानी काय करतो याचा गुणाकार करतो आणि हा त्याच्यामध्ये मिळवतो. मग हे 7/3 आलं हे गुणिला चिन्ह ठेवायचे आणि 9/7 असं जर कटत असेल तर आपण काढू शकतो. पण तसं काही कटत नाही. असं एकाच पाड्यात येतात का पाहायचं 7 1 7 7 1 7 3 1 3 3 3 9. म्हणजे आता इथे 1 आला इथे 3 आला वर म्हणजे 1 चा आणि 3 चा गुणाकार करायचा वरचा अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा म्हणजे 1 गुणिले 1. आता 1 गुणिले 1 एकच येतो आणि वरी 3 1 3 आणि खाली जर 1 आला छेदस्थानी तर तो आपण लिहित नसतो म्हणून
त्याचं उत्तर काय येणार आहे 3. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक जरी आलं तरी आपल्याला या पद्धतीनं गुणाकार करता येतो. त्यानंतर आहे दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. हा गुणाकार थोडासा महत्त्वाचा आहे. म्हणजे बघा आता 1.72 आणि इथं गुणिला जर केला आपण की समजा 0.00004 अशा पद्धतीने जर आपल्याला इथं संख्या दिलेल्या असतील तर काय करायचं, ज्या काही पूर्ण संख्या दिलेल्या असतात त्याने काय करायचं, या संख्येला एकदा गुणून घ्यायचं. म्हणजे 4 ने 1.72 ला आपण गुणून घेऊ. बघा आता 4 चा पाडा 2 पर्यंत म्हणला 4 2 8 येणार. त्याच्यानंतर 4 चा पाडा 7 पर्यंत 4 7 28 हातचे 2 आले आणि 4 1 4 आणि हे 2 किती होतात 6. म्हणजे आपल्याला एवढी संख्या आलेली आहे. आता काय करायचं की इथं आपण या दशांश चिन्हानंतर म्हणजे दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत पाहायचे. इथे किती आहेत 2 अंक आहेत. इथे किती आहेत 1 2 3 4 5 अंक आहेत. आणि एवढे म्हणजे हे 2 अधिक हे 6 हे 5 म्हणजे एकूण किती अंक झाले 7. तर एवढे 7 अंक सोडून आपल्याला इकडे काय करायचं पॉइंट द्यायचा. तर इथे किती व्हायला 1 2 3 अंक व्हायले. चौथा अंक नाही म्हणून 0 द्यायचं. चौथा नंतर हा 5वा नंतर हा 6वा नंतर हा 7वा इथं पॉइंट द्यायचा आहे इथे 0. म्हणजे याचा आपल्याला गुणाकार तर असाच करायचा, फक्त किती पॉइंट इथले किती पॉइंट आहेत पहिल्या संख्येतले आणि इथलचे म्हणजे किती घरं आहेत किंवा किती अंक आहेत या दशांश चिन्हाच्या समोर तेवढे मोजायचे आणि इकडूनच आपण मोजत येऊन तितके दोन्ही मिळून म्हणजे त्याची बेरीज करून तेवढे अंक सोडून देऊन नंतर मग दशांश चिन्ह द्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला दशांश अपूर्णांकाचा सुद्धा आपल्याला गुणाकार करता येईल. आता महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे भागाकार. आणि भागाकार जो आहे तो भागाकार आपल्याला आता पहिल्या पद्धतीने करता येणार नाही. म्हणजे काय की समजा आता 16/4 असं आपल्याला देतात आणि म्हणून 4 ने या 16 ला भागायचं. पहिलं काय करत होतो आपण 16 4 भागिले नंतर 4 चा पाडा म्हणत होतो 16 किती म्हणल्यावर येतात 4 4 म्हणल्यावर येतात. म्हणजे 4 चोक 16 आणि 16 तून 16 गेले 0 असं आपण करत होतो. ठीक आहे. तर आता आपल्याला तसं नाही करायचं. आता काय करायचं आपल्याला असंच काढायचं 4 1 4 4 चोक 16 म्हणजे 4च्याच पाड्यात म्हणजे एकाच पाड्यात 4 ही आहेत आणि 16 आहेत. 4च्या पाड्यात 4 ही आहेत 16 आहेत. फक्त 4 1 म्हणल्यावर येतात आणि 16 4 म्हणल्यावर येतात. जेवढे म्हणल्यावर येतात तेवढे त्याला आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आता काटाकाटीचा भागाकार आपल्याला करायचा आहे. बघा आता इथं काय आहे 216 छेदस्थानी आणि अंशस्थानी 432. आता आपल्याला 216 चा पाडा पाठ नाही किंवा मग 216 कोणत्यात आहे 432 कोणत्या एकाच कोणत्या दोन पाड्यामध्ये या संख्या आहेत हे आपल्याला जर कळत नसेल तर त्यावेळेस आपल्याला उपयोगी येतात म्हणजे त्या कसोट्या. आता कसोट्या काय आहेत बघा 2 ची कसोटी असते 3 ची असते 5 ची असते आणि 11 ची असते. तशा कसोट्या वेगवेगळ्या असतात. 4 ची कसोटी असते 6 ची असते 9 ची असते 13 ची असते. तर पण आपल्याला तेवढ्या कसोट्या पाठ करण्याची काही गरज नाही. तर आपल्याला 2-4 कसोट्या जरी पाठ केल्या तर आपल्याला गणित आपलं सुटते. तर बघा काय असते 2 ची कसोटी. जर संख्येच्या एकक स्थानी काय काय असेल 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी जर एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. म्हणजे ही झाली 2 ची कसोटी. म्हणजे काय पहा की आता ही जी संख्या आहे याचा एकक स्थानचा अंक कोणता हा 2 आणि याचा एकक स्थानचा अंक कोणता 6. आता याच्या एकक स्थानी 2 आहेत म्हणजे पहा आपण काय म्हणलं 0 2 4 6 8 यापैकी कोणता एक अंक म्हणजे इथं 2 आहे म्हणजे याला 2 ने भाग जातो आणि इथं 6 आहे म्हणजे याला 2 ने भाग जातो. म्हणजे असं पाहायचं आपण किंवा याला आणि याला दोन्हीला एकाच संख्येने भाग द्यायचा. मग याला 2 ने जातो का याला जातो 2 ने तर मग यालाही जातो का कारण आपल्याला दोन्हीला एकाच संख्येने भाग द्यायचा असतो. तर याला 2 या अंकाने भाग जातो. एखाद्या वेळेस एखाद्याला 2 ने जातो आणि एखाद्याला 2 ने जात नाही. मग काय करावं लागते आपल्याला 3 ची कसोटी वापर करावा लागते. आता 3 ची कसोटी काय आहे संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला
3 ने भाग जातो. आता म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या काय आहे ते. आता पहा संख्येतील अंकाच्या बेरजेला म्हणजे ज्या ही झाली एवढी संख्या 216 आणि त्याच्यात अंक कोणते झाले 2 1 6 हे अंक झाले. आपलं काय कसोटी आहे जर या अंकाची जर बेरीज केली आपण म्हणजे 2 + 1 + 6 याची जर बेरीज केली तर किती येते पहा 9. मग ही जर बेरीज केली या बेरजेला म्हणजे हे आलेले आपले जे 9 आहे याला जर 3 न भाग जात असेल याला 3 न भाग जातो का जातो 3 त्रिक 9 म्हणजे 3 चा पाढा 3 म्हणल्यावर 9 येतात. मग याला जर 3 न भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला 3 न भाग जातो. अशी ही कसोटी आहे 3 ची. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे पहा 5 ची कसोटी. आता 5 ची कसोटी काय असते जर समजा संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. आता पहा इथं 5 ने जातो का पाहायचं एकक स्थान हे आहे इथं 2 आहे आपल्याला काय पाहिजे 0 किंवा 5 पाहिजे म्हणजे याला जात नाही. नंतर या 216 ला जातो का 5 ने भाग तर याच्या एकक स्थानी किती आहे 6 आहे आपल्याला काय पाहिजे 0 पाहिजे नसता 5 पाहिजे. या दोन पैकी कोणता तरी एक अंक पाहिजे पण इथे एकही अंक नाही म्हणून याला भाग जाणार नाही म्हणून याला आपल्याला 5 ने भाग द्यायला जमणार नाही. तर समजा 420 जर असतील आता मात्र याला 5 ने भाग जातो. लक्षात आले का. तर ह्या कसोट्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि एक 11 ची कसोटी आहे पहा. 11 ची कसोटी काय आहे पहा 11 ची कसोटी काय आहे जर समजा संख्येतील एका आड एक अंकातील फरक 0 असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. 11 ने भाग जातो. आता ही कसोटी आपण कशी समजून घेणार पहा इथं आता समजा 2 आहे इथं 7 आहे आणि इथं काय आहे इथं 5 आहे आणि इथं 4 आहे. आता एका आड एक अंक म्हणलेला आहे म्हणजे हे 2 आहेत हे सोडून द्यायचा त्याच्या पुढचा अंक घ्यायचा. समोर जर असेल तर पुन्हा एक सोडून द्यायचा त्याचा पुढचा घ्यायचा. समोर अंक नाही आपल्याला म्हणून या दोघांची बेरीज करायची 2 + 7 बरोबर किती आले 9. आता राहिलेले कोणते हे 5 आणि हा 4 याची बेरीज करायची किती येतात 5 + 4 9 आणि या अंकाच्या बेरजेमध्ये फरक किती आलाय 9 मधून 9 गेले 0. जर फरक 0 येत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. तर ह्या जे कसोट्या आहेत ह्या कसोट्या जर तुम्ही थोड्या पाठ करून ठेवल्या तर आपल्याला भागाकार ज्या वेळेस काटाकाटीचा भागाकार आपल्याला येतो त्यावेळेस आपल्याला ते एकदम सोप्या पद्धतीने करता येईल. आता बघा इथं पाहू आपण याला काटू पहा 432 आणि भागीला 216 आहे. आता याला पहा इथं 2 आहे शेवटी इथं 6 आहे म्हणजे काय होईल की या दोघालाही 2 ने भाग जातो. मग 2 न काटू याला पहा या 4 ला भाग द्यायचा आपल्याला. मग 4 ला भाग द्यायचा तर काय करणार आपण बे दोन्ही 4 म्हणजे किती म्हणल्यावर 4 येतात 2 म्हणल्यावर 4 येतात. त्याच्यानंतर मनातल्या मनात काय करणार आपण हे बे दोन्ही 4 येतात म्हणजे की 4 खाली 4 लिहिणार मायनस करणार या 4 मधून इथं काही 0 आला की त्याचा काही प्रश्न नाही. आता पहा इथं आपण भाग द्यायचा असेल तर बे दोन्ही 4 मोठे होतात या 3 पेक्षा 4 मोठे होतात म्हणून भाग कितीचा बे म्हणजे बे म्हणजे काय की 2 याच्या खाली मनातल्या मनात लिहायचे 3 मधून 2 गेले की 1 उरते आणि हा 1 इथं लिहून टाकायचा म्हणजे हे किती झाले 12 झाले. मग आता बे चोक आपले बे सकम 12 म्हणजे 216 वर आले. वरी भाग दिला 2 की खाली भाग द्यायचा. आता तसंच पाहू आपण बे त्याच्यानंतर 1 ला भाग जात नाही म्हणून 0 चा भाग जाईल आणि आता आपण 16 चा भाग द्यायचा आहे म्हणजे बे 8 16 झालं. त्याच्यानंतर इथं आता तसंच म्हणजे बे याला भाग एका अंकाला जर भाग जात नसेल तर 2 अंक एकदाच आपण घेऊ शकत नाही म्हणून काय करायचं एक 0 द्यायचा नंतर मग या दोन्ही अंकाला भाग द्यायचा नसता मग एकालाच असा भाग द्यावा लागते. ठीक आहे. तर म्हणजे पहा बे इथं भाग जात नाही म्हणून 0 घेतला आणि बे 8 16 आहे का नाही. मग आता खाली बे 5 10 आणि बे चोक 8 झालं. आता वरी आले 108 खाली आले 54. आता एकदा पुन्हा एकदा 108 इथे लिहू आपण आणि 54 इथे लिहू. ठीक आहे. आता पहा बे 5 10 आणि बे चोक 8 खाली काय बे दोन्ही 4 पहा आता इथे 4 म्हणायच्या म्हणत आपण 5 खाली लिहिले या 5 मधून 4 गेला 1 उरला. हा 1 वर काय करायचं हा 1 वर हे 4 घ्यायचे किंवा या 4 जोड असं 1 जर लिहिलं ते 14 समजायचे आणि बे साठी 14 इथं काय होणार आता झालं. ठीक आहे. आता पुन्हा आता वरी 54 खाली 27
मग आता बे दोन्ही 4 आणि बे 7 14 आणि 1 मिनिट आता इथं पहा, इथं 54 आले, इथं 27 आले, वर आहे 4 एक स्थानी पण खाली आहे 7. आपली 2 ची कसोटी काय सांगत होती की जर समजा 0 2 4 6 जर आले तर 2 ने भाग जाते, म्हणजे याला तर 2 ने भाग जातो पण याला 2 ने भाग जात नाही. मग काय करायचं आता 3 ने जातो का बघायचं. पहा 3 ची कसोटी काय, याची बेरीज करून पाहायची. 2 आणि 7 किती येतात, 9. 9 ला 3 ने भाग जातो म्हणजे या 27 ला जातो. याला पाहायचं 5 आणि 4 किती येतात, 9. याला 3 ने भाग जातो म्हणजे 9 ला 3 ने भाग जातो म्हणजे 54 ला जातो. बघा आता 3 9 27. इथं काय म्हणजे 3 1 3 किती उरले, म्हणजे या 5 मधून हे 3 गेले. 3 1 म्हणल्यावर किती येतात ते या 5 खाली लिहायचे. 5 मधून 3 गेले, 2 उरले. 2 वर जर 4 घेतले तर 2 8 4 24 होतात आणि 3 8 24. आता आपल्याला स्पष्ट दिसायला की 9 1 9 आणि 9 2 18. म्हणून वरी 2 आले, खाली 1, खालचा 1 आपण लिहित नसतो, म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे 2. म्हणजे आपल्याला भागाकार हा असा काटाकाटीच्या स्वरूपाने भागाकार आपल्याला करायचा असतो. ठीक आहे. आता पहा अपूर्णांकाचा भागाकार कसा आहे. अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा येणं आपल्याला आवश्यक आहे. पहा आता इथे किती आहे, 3/5 भागिले 6/15. म्हणजे आता हा भागाकार करायचा. गुणाकार करत असताना आपण असं काढू शकतो, असं काढू शकतो. इथं भागाकार करताना सुद्धा असं काढू शकतो, परंतु असं तिरकं आपण काढू शकत नाही. मग तिरकं काढू शकत नाही तर काय करायचं, हे पहिला जे आहे अपूर्णांक जशाला तसा लिहायचा. या भागाकाराचं उलट चिन्ह करायचं, गुणिले, आणि याचं भागाकाराचं गुणिले केलं म्हणून 15 वर न्यायचे आणि 6 खाली आणायचे. बघा आता तिरकं काढता येते. गुणाकार म्हणले तिरकं काढता येते. 3 1 3 3 2 6 5 1 5 5 3 15 आणि वरच्या वरच्याचा गुणाकार आता 3 1 3 खाली छेदाचा गुणाकार 1 आणि 2 2. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 3/2. म्हणजे अपूर्णांकाचा जर भागाकार करायचा असेल तर आपल्याला या पद्धतीने अपूर्णांकाचा भागाकार करावा लागेल. त्यानंतर पहा आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार. पहा इथं आहे पहा 1.12 आणि इथं आहे 0.006. पहा आता अशा पद्धतीने आपल्याला 6 1 6 6 2 12 हे आपल्याला कळेल, पण नेमकं दशांश चिन्ह द्यायचं कुठं ते तिथंच आपला गोंधळ उडतो आणि म्हणून हे थोडंसं बारकाईने पहा. आता पहा इथं काय करायचंय, इथं दशांश चिन्ह एक घर सोडून आहे आणि इथं किती सोडून आहे, 1 2 3. म्हणजे इथं आहे एक अंक सोडून आणि खाली आहे 3 अंक सोडून. मग काय करायचं की हे जास्त किती नाही, दोन घरे जास्त आहे, त्याच्यामध्ये 2 अंक जास्त आहे. जेवढे अंक जास्त असतील अगोदर काय करून टाकायचे, हे 12 12 लिहून टाकायचे, इथं खाली 6 6 लिहून टाकायचे. आणि खाली जर जास्त असतील अंक, म्हणजे आता दशांश याच्या पुढे जर खाली जास्त अंक असतील, किती जास्त आहेत ते पाहायचे आणि तेवढे शून्यवरी देऊन टाकायचे. बघा आता इथं एकच अंक आहे, इथं हे 3 अंक आहेत, म्हणजे इथं एकाला 1 बरोबर आहे, म्हणजे हे 2 अंक जास्त आहेत, खाली 2 अंक जास्त आहेत म्हणून 2 शून्य देऊन टाकले. आणि मग भागाकार काढायचा. 6 1 6 6 1 6 6 2 12 आणि हे 2 शून्य याच्यावर देऊन टाकले, म्हणजे आपलं उत्तर आलं 200. तर पहा अशा पद्धतीने एखाद्या वेळेस काय करतात, 0.12 आणि खाली काय दिलं 0.6 असं दिलं. आता इथं काय आहे, वरी म्हणजे दशांशच्या पुढे एकच आहे इथं अंक आणि इथं 2 अंक आहेत. 2 अंक आहेत म्हणजे एक अंकाने जास्त आहे, म्हणून काय करायचे 12 12 लिहून घ्यायचे आणि आता खाली 6 वर 1 शून्य द्यायचा. म्हणजे वरी जर अंक जास्त असतील, जेवढे अंक जास्त असतील तेवढे खाली शून्य द्यायचे. आणि खाली जर एखाद्या वेळेस जास्त अंक असले दशांशच्या पुढे वरच्या पेक्षा, जेवढे जास्त अंक असतील तेवढे वर शून्य द्यायचे. मग आता इथे किती 12 1 12 12 5 60 म्हणजे 1/5. अशा पद्धतीने हे आपल्याला याचा दशांश अपूर्णांकाचा भागाकार सुद्धा करता येईल. यानंतर आपण काय करणार आहोत, यानंतर आपण बेरीज वजाबाकी या चिन्हाचे गुणाकार इथे आपण करणार आहोत, बेरीज आणि वजाबाकीचे. तर बघा आता पहा, बेरीज वजाबाकी चिन्हाचे नियम. आता बेरीज वजाबाकी चिन्हाचे नियम काय असतात ते पहा. समजा एका संख्येला चिन्ह आहे मायनस आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह आहे प्लस 5. इथं काय आहे, याला आहे -6 याला आहे -5. इथं काय, इथं आहे समजा 6 आणि इथं आहे -5 आणि दोघांना जर प्लसचं चिन्ह आहे तर नेमकं काय करायचं.
बघा इथं एकच आपल्याला सांगता येईल की जर सारखे चिन्ह दिसले दोघांचे तर काय करायचं, बेरीज करायची, आणि जर विरुद्ध चिन्ह दिसले तर काय करायचं, वजाबाकी करायची. हे एवढा नियम लक्षात राहू द्या. सारखे चिन्ह दिसले की बेरीज करायची, विरुद्ध चिन्ह दिसले की वजाबाकी करायची, आणि आलेलं जे काही उत्तर असेल त्या उत्तराला काय करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. मग आता इथं पहा, इथं काय आपल्याला याचं प्लस दिसायला, याचं मायनस, म्हणजे चिन्ह काय दिसायला, विरुद्ध, म्हणजे काय करावं लागेल, वजाबाकी. मग आता 6 तून 5 गेले, 1 उरला. पण 1 उरला, आता याला कोणतं चिन्ह द्यायचं या एकला, मोठ्या संख्येचं. 5 मोठे का 6 मोठे, 6 मोठे, म्हणून याला 6चे चिन्ह द्यावं लागेल. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं पहा, दोन्ही चिन्ह सारखे, म्हणून आता इथं काय करावं लागेल, आपल्याला बेरीज करावं लागेल. 6 आणि 5 11. चिन्ह कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं. इथं काय करायचंय, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे इथं काय करावं लागणार, आपल्याला वजाबाकी करावं लागणार. एक चिन्ह कोणत्याचं, मोठ्या संख्येचं. आणि एखाद्या संख्येला जर चिन्ह नसेल तर त्याला प्लस चिन्ह आहे असं आपण समजत असतो, म्हणजे इथं प्लस चिन्ह नाही दिलं तरी आपल्याला चालेल. इथं दोन्हीला प्लस प्लस आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, बेरीज. आणि चिन्ह कोणतं द्यायचं आहे, त्याला प्लसचे चिन्ह, म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तर हे जे आहेत बेरीज वजाबाकीचे नियम आहेत. ज्यावेळेस आपण बेरीज वजाबाकी करतो त्यावेळेस या पद्धतीचे नियम लक्षात ठेवून आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला करावी लागेल. एक याच्यावर उदाहरण बघू. पहा इथं आहे समजा 3 अधिक 3 मायनस 3 प्लस 3 पुन्हा मायनस 3 पुन्हा प्लस 3. तर आता असं जर असेल तर काय करायचं, आपल्याला ज्याचं ज्याचं चिन्ह प्लस आहे त्याची त्याची बेरीज करायची, आणि ज्याचं चिन्ह वजा आहे त्याची त्याची बेरीज करायची. एकदा बघा, आता याचं चिन्ह प्लस आहे म्हणजे हे 1 3, याचंही चिन्ह प्लस आहे 2, हे 3, हे 4 आणि 5. जे काही 3 आहे 5 3 जे चिन्ह काय आहेत, प्लस आहेत, म्हणजे काय करायचं, हे 3 3 आणि 3 6 3 9 आणि 12, म्हणजे प्लस आले 12. आणि मायनस फक्त एकच आहे, मायनस एकच लिहायचं. 2 जर असते, पुन्हा इथे जर -3 असतं तर इथं -3 आणि पुन्हा -3 याची बेरीज केली असती आणि किती झाली असती आपली, 6 झाली असती. आता इथं पाहायचं, याचं प्लस याचं मायनस, म्हणजे आपल्याला जर विरुद्ध चिन्ह असलं तर काय करावं लागेल, वजाबाकी. म्हणजे 12 तून 6 गेले 6 राहतील, आणि चिन्ह कोणतं द्यायचं, मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचं प्लस आहे, इथं चिन्ह नाही दिलं तरी चालेल. हे आहेत कशाचे, बेरीज वजाबाकीचे नियम, आणि तेही चिन्हाचे नियम. आता बघा गुणाकाराच्या चिन्हाचे नियम पाहायला. गुणाकाराच्या चिन्हाचे नियम, गुणाकाराच्या चिन्हाचे नियम पहा कसे असतात. पहा जर प्लस असेल आणि गुणिले इकडं आणि इकडेही प्लस असेल, त्यानंतर मायनस गुणिले आणि इकडेही मायनस, एकीकडे मायनस एकीकडे प्लस, आणि एकीकडे प्लस एकीकडे मायनस. जसं आपण पाहिलं की बेरीज वजाबाकी करत असताना सारखे चिन्ह असले की आपण बेरीज करतो, चिन्ह मोठ्या संख्येचं. विरुद्ध चिन्ह असले की वजाबाकी करतो, चिन्ह मोठ्या संख्येचं. तर इथं काय करायचंय की सारखे चिन्ह असले की करावं तर लागेल गुणाकारच आपल्याला. समजा इथं 4 आहे तिथं 5 आहे, 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 म्हणजे 4चा आणि 5चा तर करावं लागेल गुणाकारच. म्हणजे 4 पंचे 20. पण चिन्ह कोणतं द्यायचं, समान जर असेल दोन्ही चिन्ह दोन्ही संख्येची तर प्लस चिन्ह द्यायचं, आणि विरुद्ध जर चिन्ह असतील तर मायनस चिन्ह द्यायचं. याचं याचं समान आहे म्हणून याला प्लस चिन्ह आहे. इथं 4 पंचे 20, याचंही मायनस आहे याचंही मायनस आहे, म्हणजे दोन्ही समान आहेत तरी याला प्लस चिन्ह राहील. इथं 4 पंचे 20, याचं मायनस आहे याचं प्लस आहे, म्हणजे इथं मायनस चिन्ह राहील. 4 पंचे 20 आणि याचं प्लस आहे इथं मायनस आहे, याला सुद्धा मायनस चिन्ह राहील. म्हणजे अशा पद्धतीने गुणाकाराच्या चिन्हाचे नियम बद्दल आपल्याला आपण माहिती पाहिलेली आहे. आणि हे जे नियम आहेत ते व्यवस्थित एखाद्या कागदावर लिहून एखाद्या भिंतीला चिपकून ठेवा, म्हणजे काय की हे नियम आपल्या लक्षातून जाणार नाही. याच्यानंतरचा जे मुद्दा आहे तो म्हणजे आपला आहे पक्षांतराचा. आता पक्षांतर काय असते की समजा आपल्याला एखादी संख्या माहित नाही तर त्याच्याबद्दल आपण x धरतो. उदाहरणार्थ काय की एका संख्येत 5 मिळवले असता उत्तर 17 येते, तर ती संख्या कोणती. असे काही उदाहरण असतात. एक आपण सोपे पाहिलो, आपण पायाच बघायलो, त्याच्यामुळे आपण अवघड गणिताकडे जाईन. तर बघा आता एका संख्येत, एक संख्यामध्ये किती माहित आहे का आपल्याला, म्हणून आपण काय धरत असतो, ती संख्या म्हणजे x गणित धरत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यात किती मिळवले, 5 मिळवले. मिळवले म्हणजे काय केले, अधिक 5 मिळवले.
तर उत्तर किती आले बा 17, म्हणजे बरोबर किती आले तर 17. याला म्हणतात गणिताची मांडणी. म्हणजे आपल्याला असं जर गणित आलं तर आपल्याला त्या गणिताची अशी मांडणी जमली पाहिजे. आणि मांडणी जमल्यानंतर म्हणजे आपल्याला आता हे कसं सोडवायचं हे एक जमलं पाहिजे. आता पहा इथं आहे बरोबरचं चिन्ह. आपण काय करू, इकडे एक पक्ष आहे आणि इकडे एक पक्ष आहे, असे दोन पक्ष आहेत तिथं, असं लक्षात ठेवू. आपल्याला ज्याची किंमत काढायची असते त्याला आपण एकटं ठेवायचंय. म्हणजे इथं x आपण एकटं ठेवलं. आता हे या 7 पक्षातले आहेत म्हणून हे 7 आपण इथं अगोदर लिहिणार. आणि हे 5 जे आहेत या पक्षात आपल्याला नकोय, फक्त आपल्याला x ची किंमत पाहिजे. x अधिक 5 ची किंमत विचारलेली नाही, म्हणून काय करायचं की हे जे 5 आहे ते तिकडच्या पक्षात घालायचे. आणि ज्यावेळेस आपण इकडचे 5 आपण तिकडे करतो, इकडे जर प्लस असलं तिकडे मायनस होईल, इकडे जर गुणिले असलं तिकडे छेदिले जातील, इकडे जर भागिले असलं तिकडे गुणिले होईल. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. इथं काय +5 मग इकडे काय होईल -5. म्हणून काय होईल इथं x बरोबर काय होईल, 7 मधून 5 गेले किती उरले, 7 मधून 5 गेले 2 उरले. म्हणजे x ची किंमत किती राहील आपली 17 आहे. सॉरी हा, म्हणजे x अधिक 5 बरोबर 17. म्हणजे 17 तून 5 गेले किती उरतील आपले 12 उरतील. म्हणजे x बरोबर किती येणार 12. म्हणून काय की समजा ती संख्या कोणती आहे 12. पहा इथं 12 मध्ये जर आपण 5 मिळवले तर 17 येते. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे पक्षांतर करावं लागतंय. पक्षांतर आणि मांडणी म्हणजे असं जर सांख्यिक उदाहरण एखादं जर आलेलं असेल, शाब्दिक उदाहरण, तर त्याची अशी आपल्याला मांडणीही करता आली पाहिजे. आणि शेवटचा जे आपला नियम आहे तो म्हणजे काय, कंचे भागू बेव. आता कंचे भागू बेव म्हणजे काय, कंचे भागू बेव. कंचे क म्हणजे कंस, भागाकार किंवा गुणाकार जी क्रिया अगोदर आली असेल ती करायची, आणि बेरीज किंवा वजाबाकी याच्यापैकी जी क्रिया अगोदर आली असेल ती करायची. म्हणजे पहा उदाहरण एक दिलेलं आहे आपल्याला, 2 अधिक 3 कंसात, त्याच्यानंतर अधिक 4 गुणिले 3 झालं, त्याच्यानंतर काय भागिले 2, त्याच्यानंतर काय अधिक 3 मायनस 2. म्हणजे असं जर मोठं गणित जर आलेलं असेल तर आपल्याला या सूत्रानुसार अगोदर काय सोडवायचं याचा विचार करून सोडवावं लागते. बघा आता इथे काय सोडवणार आपण अगोदर, याच्यात पाहायचं अगोदर हे कंचे म्हणजे याच्यात अगोदर कंस जर दिसत असेल कुठेही, इकडे या शेवटच्या स्टेपला जर दिसत असेल तरी अगोदर आपल्याला कंस सोडवावं लागेल. इथं पहा, मग इथं आपल्याला पहिल्यालाच कंस दिसत आहे म्हणून अगोदर आपण कंस सोडून घेऊ. म्हणजे 2 आणि 3 किती होतात 5. नंतरचे स्टेप लिहित असताना काय करायचं, काहीच नाही करायचं, जशा तसं लिहून टाकायचं. म्हणजे अधिक 4 गुणिले 3 भागिले 2 अधिक 3 मायनस 2. लक्षात आलं. त्याच्यानंतर काय कंचे, पुन्हा आता डबल ही पायरी आपण ज्यावेळेस सोडत असतो त्यावेळेस याचाच विचार करायचा, कंस आहे का बघून घ्यायचा अगोदर, नाही कंस. त्याच्यानंतर भागाकार किंवा गुणाकार आहे का, आहे, इथं गुणाकार आहे म्हणून हे अगोदर आपण सोडून घेऊ. पहा आता काय होईल, 5 अधिक 4 त्रिक 12 झालं, हे सोडून घेतलं. बाकीचं जे शब्द लिहून टाकायचं, भागिले 2 अधिक 3 मायनस 2 झालं. आता पहा या स्टेप मध्ये सोडताना हे पाहायचं कंस आहे का, नाही कंस, म्हणजे हे सोडून द्यायचं. भागाकार किंवा गुणाकार आहे का कुठं, आहे इथं, म्हणून हा भागाकार सोडून घ्यायचा आपण. म्हणजे 5 अधिक 12 भागिले 2 म्हणजे या 2 ने या 12 ला भागायचे, म्हणजे 2 च्या पाड्यात 12 किती म्हणल्यावर होतात 6 म्हणल्यावर, म्हणजे याचं उत्तर 6. बाकीचं शब्द लिहायचं +3 - 2. ठीक आहे. नंतर आता काय आहे, आता सगळी बेरीज आणि वजाबाकी आहे म्हणून काय करायचं, ज्याच्या अगोदर प्लस चिन्ह आहे त्याच्या अगोदर बेरीज करून घ्यायची. म्हणजे याच्या अगोदर प्लस आहे, याच्या अगोदर आहे, याच्या आहे. म्हणजे काय पहा, 5 आणि 6 11, 11 आणि 3 14 आणि हे -2 म्हणजे 14 तून 2 गेले 12. म्हणजे आपलं उत्तर काय येईल 12. तर कंचे भागू बेव या नियमाचा वापर आपण अशा पद्धतीने उदाहरण सोडवताना करायला पाहिजे. मित्रांनो, हा बेसिकचा व्हिडिओ तुमच्यासाठी मुद्दाम म्हणून बनवलेला आहे. जर समजा या व्हिडिओला तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिलं आणि आपलं जर बेसिक तुम्ही जर कंप्लीट करून घेतलं तर तुम्हाला तुमच्या शालेय अभ्यासक्रमात असलेल्या गणितालाही काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही जर एखाद्या स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल तर त्याचे सुद्धा गणित एवढ्या नियमावरच आपले सुटून जातील किंवा आपल्याला सोडवता येतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबूया.